नांदेड येथे क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात पार पडला। या प्रसंगी प्रमुख वक्ते डॉक्टर भगवानराव वाघमारे यांनी आजच्या धार्मिक उन्मादाच्या काळात महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म स्वीकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन करत बहुजन न्याय, शिक्षण आणि सत्यवर्तनी जीवनाचा संदेश दिलाय। कार्यक्रमात प्राध्यापक शेख निजाम यांनी आंबेडकरी विचार मांडले तर आर.एन. पवार आणि स्वप्नील भालेराव यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली आहे। सकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाव यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। विचार प्रबोधन, सामाजिक जागृती आणि योजनांच्या मार्गदर्शनाने हा संयुक्त जयंती महोत्सव प्रेरणादायी ठरला। सर्वांना जय शिवराय, जय लहुजी, जय भीम, जय अण्णाभाऊ। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं नांदेड ग्रँड मराठा हॉटेल इथे आपण कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचा उद्देश आहे की समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचला पाहिजे। समाजामध्ये हा संदेश बाबासाहेबांचा गेला पाहिजे, महापुरुषांचा संदेश समाजामध्ये गेला पाहिजे, महात्मा फुलेंचे विचार आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या घराघरात पोहोचले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता। आणि दुसरं म्हणजे कसं आहे की शासनांच्या योजनांची माहिती या निमित्तानं आमच्या सर्व बांधवांना झालेली आहे। आरटीचे मुंबईहून इथं PRO जनसंपर्क अधिकारी स्वप्नीलजी भालेराव साहेब आले, त्यांनी या ठिकाणी आरटीची माहिती देण्यात आलेली आहे। आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आर.एन. पवार साहेब आले, त्यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या मंडळांच्या जे काही स्कीम आहेत, योजना आहेत, त्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे। समाजाला जागृत करणं, समाजाला समोर नेण्यासाठी लसाकामाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि समाजाला समोर नेण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी काम करत आहे। उद्देश एवढाच आहे की बाबासाहेबांचा विचार हा घराघरात गेला पाहिजे, महापुरुषांचे विचार सगळ्या ठिकाणी गेले पाहिजे आणि ते आपण अंगीकारले पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे। हा त्यामागचा उद्देश होता। अबकडं आरक्षण झालं पाहिजे ही काळाची गरज आहे। सर्वोच्च न्यायालय 1 ऑगस्ट 2024ला निर्णय दिलेला आहे आणि देशातील सर्व राज्यामध्ये त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे। काही ठिकाणी अंमलबजावणी सुरू झालेली आहे। मातंग समाज हा आमचा हक्क मागतोय, अधिकार मागतोय, कुणाचं आम्हाला नको आहे, आम्हाला कुणाचं पाहिजे नाही, आम्हाला आमचा हक्क मागतोय। 13% आरक्षण असून मातंग समाजाला 0 पॉईंटवर आज राहावं लागत आहे। कुठेही आमचा इथं शिक्षण क्षेत्रामध्ये असे, नोकरीच्या क्षेत्रामध्ये असे, आर्थिक सामाजिक सर्व भागातलेपणा आहे समाजामध्ये। बाबासाहेबांचं स्वप्न होतं शेवटच्या झोपडीपर्यंत आरक्षण गेलं पाहिजे, ABCD झाली पाहिजे। म्हणजे ABCD जर झाली तर शेवटच्या घटकापर्यंत समाजाला न्याय मिळेल, हा बाबासाहेबांचा विचार होता, बाबासाहेबांचा समतेचा विचार होता। आणि बाबासाहेबांनी या संविधानाने जे आपल्याला सर्वांना अधिकार दिले, संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे उद्देशपत्रीमध्ये संधीची समानता, ही संधीची समानता सर्व समाजाला मिळाली पाहिजे, हा बाबासाहेबांचा प्रामाणिक हेतू। आज खूप बाबासाहेबांचा आज या देशामध्ये कुठलाही माणूस होणे नाही, या जगात बाबासाहेबांसारखा माणूस होणे नाही, म्हणून बाबासाहेबांचा विचार, समतेचा संदेश हा सर्वांनी घेतला पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं अबकडं आरक्षण मिळालं पाहिजे। त्यासाठी मी आजच या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं 30 एप्रिलपर्यंत सर्व समाज बांधवांनी अबकडला आपला पाठिंबा देऊन अबकडं आरक्षण झालं पाहिजे, तोपर्यंत शासनाने ही भरती थांबवली पाहिजे, मेगा भरती, आणि समाजाला न्याय देण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे। बाबासाहेबांचा समतेचा संदेश सर्व समाजाने घेण्याची गरज आहे। कुणाचाही भेदभाव नाही। हे आंदोलन किंवा अबकडं आरक्षण मागणी म्हणजे कुणाच्या विरोधात नाही, कुणा जाती धर्माच्या विरोधात नाही, आणि कुणी जर आपला हक्क मागत असेल त्या चुकीचं काही नाही, आणि तो हक्क आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने दिला असल्यामुळं आम्ही आमचा हक्क मागतोय, हा आणि हक्क आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे। धन्यवाद। महात्मा ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। काय सांगता? मी क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचा महासचिव आहे। नांदेड जिल्ह्याच्या वतीनं, जिल्हा शाखेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला। समाजामध्ये फुलेशाहू आंबेडकरी विचार रुजवावेत आणि परिवर्तनाच्या दिशेनं मातंग समाज जावा आणि एक वेगळा मातंग समाजाचा परिवर्तन व्हावं, यासाठी दरवर्षी क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ बाबासाहेबांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती साजरी करत आहे। त्यानिमित्तानं आज 2 व्याख्याते या ठिकाणी आले होते। डॉक्टर भगवानरावजी वाघमारे यांनी सुद्धा अतिशय सुंदर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर विचार मांडले। तसेच आमचे काजी सर यांनी सुद्धा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय सखोल असं मार्गदर्शन मातंग समाजाला केलेलं आहे. कर्मचारी आणि बुद्धिजीवी लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे त्या अनुषंगाने तो सध्या मोठ्या चर्चेमध्ये आहे. त्या अनुषंगाने समाज बांधवांना आपल्या वतीनं काय आव्हान असतं? लसा कमची एक भूमिका आहे. अबाकडं याच्यासाठी मातंग समाज मागतोय की ज्या प्रमाणामध्ये मातंग समाजाची प्रगती व्हायला पाहिजे होती, 13% आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व जातीला दिलं, परंतु ज्या प्रमाणामध्ये मातंग समाजाला संख्येच्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे ते मिळालं नसल्यामुळं मातंग समाजाची एवढी मागणी आहे की आम्ही जी थकलेली माणसं आहोत, वंचित आहोत, त्या वंचित घटकाला विशेष आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यामुळं मातंग समाजासंबंध महाराष्ट्रामध्ये लढत आहे.